नमस्कार. सास्तूर निवासी दिव्यांग शाळेने 100% निकालाची परंपरा कायम राखली. शालांत प्रमाणपत्र परीक्षेत सलग 12व्या वर्षी शाळेचा 100% निकाल. एकूण 14 दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी 9 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण तर 5 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च 2025 घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंडळाकडून दिनांक 13 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला. सदर परीक्षेसाठी सास्तूर निवासी दिव्यांग शाळेतून 14 दिव्यांग विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्वांच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेने सलग 12व्या वर्षी 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे. 92.80% गुण मिळवून संध्याराणी बिभीषण कदम ही विद्यार्थिनी प्रशालेतून सर्वप्रथम आली. करण केशव शिंदे या विद्यार्थ्याने 91% गुण मिळवून प्रशालेतून द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तर 86.40% गुण मिळवून शिवप्पा मल्लीनाथ चणगे हा तृतीय आला आहे. एकूण 14 पैकी 9 विद्यार्थ्यांनी 75पेक्षा जास्त गुण मिळवले असून ते विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. 5 विद्यार्थ्यांनी 60% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत व ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शाळेचा सलग 100% निकालाचे हे 12वे वर्ष आहे. विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण विद्यार्थी पुढीलप्रमाणे: संध्याराणी कदम, करण केशव शिंदे, शिवप्पा चेनगे, पूजा कुकुर्डे, सौंदर्या कुकुर्डे, करण माने, भागेश इस्लामपूरकर, विठ्ठल राजुरे, श्याम सुरोनी, श्याम सूर्यवंशी. 65% अधिक 75%च्या आत गुण मिळवणारे विद्यार्थी: राजकन्या देडे, गणेश बनसोडे, दीपक निंबाळकर, रणजित ढेमरे, सोहेल शेख. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिक्षक श्रीमती अंजली चलवाड, संध्या गुंजारे, लक्ष्मी घोडके, बाबुराव ढेले, यास्मिन शेख यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्याचे सातत्यपूर्ण व नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेच्या वतीने सचिव निर्मलाताई बदामे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष BR बदामे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सच्चिदानंद बांगर, प्रशालेचे मुख्याध्यापक BT नादरगे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य प्राध्यापक BM बालवाड व दिव्यांग TV मराठीच्या वतीने हार्दिक अभिनंदन.